मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सगळ्याले प्रणाम. माझी आई म्हणे बाई घरचा कुकर बयकला आहे म्हणे, चल घेवाले जाऊ. काढलो मग मी फटफटी, चल म्हणलो आईले दुकानात. इकडे पाहतो तर माझा भाऊ गल्लीमध्ये क्रिकेट खेळत होता ह्या पांड्यासोबत. नाही हा खाते बाकी एखाद दिवस मार माझ्या हातून, उगाच माझ्या वाट जाते. आबा या दुकानात आम्ही कुकर घ्यायला आलो ना, माझ्या इकडे दुसराच सामान पाहताय, कमी म्हणावा का आता. कुकर सोडून सपाट सामान घेतलं, डब्बे डुब्बे. म्हणलो देवा कायले हिच्या संग आलो मी दुकानात. अशीच करते हे, घेवायला जातो एक ना घेते एक. अरे खतरनाक लोग है. मले आवडून गेला हा लहानचा टिफिन, मस्त बडी आहे ना, क्यूट क्यूट. मी बी घेऊन घेतलो. मग पावसाळाही लागला, आता छत्रा बी विकाले आले दुकानात. मग गेलो ना मी दुसऱ्या दुकानामध्ये. फायनली आईने या दुकानातून कुकर घेतलं ना, मग नेलन मला अजून दुसऱ्या दुकानात टिकल्याचे पॉकेट घ्या. आज मला बनवायची होती मटन बिर्याणी, म्हणून मी थोडासा सामान घेऊन टाकलो इथून. सगळ्यात आधी तर इकडे मस्त कांदे वगैरे फ्राय केलो, मग मस्त बड्या बासमती राईस बी उकडाले मांडून दिलो. माझी आई का म्हणे माहित आहे का, एवढे चांगले तांदूळ काहाले नाश करते शे म्हणे, कंट्रोल मधले तांदूळ मांड म्हणे. मी म्हणलो आईले बिर्याणी बनवत आहो, खिचडी नाही. नवीन कुकर बेस दिसताय का. मग इकडे मी सुरुवात केलो मटन बिर्याणी बनवायची. बिर्याणी सोबत मी ना इकडे मस्त मट्टा बी बनवून टाकलो. माझे मा मस्त बेस झाली गे बिर्याणी. माझा भाऊ म्हणे पुरी हॉटेल सारखीच बनवलीस म्हणे. तुमचा ऍड्रेस पाठवा मला कमेंट मध्ये, मी तुम्हाला बी पाठवतो. जरा जराशी नाही का मिळून घडून खाऊन आपण. ओके माय बकऱ्याचे पीसही मस्त सादरे शिजले.